भावाच्या होता ना त्या मला विचारली आराम खोरा कोणाची नोकरी करतोस तुमची शेवटी बहिणाची माझी सांगितलेली कामगिरी पूर्ण कर त्याला सांगा अरे हा राम खोरा तुझी मानलेली बहीण जरी असली तरी या राजवाड्याची खुणी आहे हे मला खरं आहे ज्याप्रमाणे आपण आपला गोर करत जनतेला न्याय दिला जातो त्याचप्रमाणे ही काय तरी माझी मुलगी असली तरी कायद्याने ती गुन्हेगार आहे तिला सुद्धा कायद्याने न्याय हा दिलाच पाहिजे येऊन नका बिंदास म्हणून म्हणतो तिला पहिल्यांदा कैद करा हा करतो मी करतो मला भावाचं माहिती आहे ना मी करतो काय खेळ काय हो आपली सारखी मुलं फाडून पुढे येते त्याच्या आपण नाही वापरू जाणार म्हणजे हराम खोरानो या कथामध्ये तुम्ही सुद्धा सामील दिसता असं कसं काय पुढे येऊन देते म्हणजे काय करणार असं होय अरे मग पाहतच राहा हे काय ते माझी जरी मुलगी असली तरी तिला सुद्धा या राजवाड्यात जगण्याचा अधिकार नाही आहे दरोडेखोर खुनी आहे ती तिचा सुद्धा शेवट झालाच पाहिजे काय ते आता तुला सुद्धा यम बायकांचा राज्य आहे बायकांचा अरे येते एवढी कोयती गेल येते एवढी कोयती गेल भावाच्या कोयतीला मारणार रे बाबा काय म्हणे ही माझी शिकार हा किती शिकार मग हा कोण ही माझी जर शिकार असेल तर हा गोसावडा हा गोसावडा नाही तो साधू नाही साधू हा गोसावडा हिचा नवरा दुसरा भावाची दुसरा भावाची कोण मेल्याचं सगळं भावाची गेला भाऊजी सदा दुसरा पैसा आला अजून एक भावाची काय अजून एक भावाची काय म्हणे हरामखोर हा सत्वशी हरामखोरानं परत सापडला तुम्ही आता पाहतच राहा तुमची मुंडकी कशी त्या वेशीवरती उडतील महाराज आम्हाला काय होण्याचं आम्ही 4 जण नाही 5 जण 5 जण अरे 6 वाजता तर काय केलं असतं तरी पण आम्हाला काय नाही या राज्यात खाऊन बनून मारला असेल त्यांची बाजू किती गद्दार महाराज हा यांचा हा मोठा आहे आता बंडखोर याचा पहिलं मुलगा पहिलं याचं काय यांच्या पंक्तीमध्ये उभा हो महाराज हा बघा बाबा मी लाईन मागवतो म्हणजे एक वार केला की 100 तुकडे एक गाव पुढे आता मागे काय मोठा मोठा पुढवा तिला मारायचं अरे हा पण हो काय साहेब पुढवा मारायचं आहे ना पुढवा राहिलो तर मारायला तयार आहे आता पुढवा ते बरोबर जरा एक मदिना माझ्या जीवावर चंद्रशेखर आज तू तरी मरशील नाही तर मी तरी मरेन मारू नका हे तुझ्या देवाचे नाव आणि हो मरणास तयार अरे असेल हिम्मत चला
रसिक हो, तुमच्या चरणावर पुन्हा मानाचा मुद्रा करून राक्षसी लालसा अर्थात कट्टर वैरी या वगनाट्याची सुरुवात आणि मध्य पाहिला पण अजून शेवट पाहिलेला नाही. या वगनाट्याचे लेखक आहेत वसंत भिकुतम, दिग्दर्शक मनोहर रामचंद्र किंजळकर. तर मंडळी पाहिलं एका स्त्रीनं कसं एका स्त्रीच्या पाठीमागे उभं राहून तिचं कसं रक्षण केलं हे प्रत्यक्षात मी पाहिलं. पण एक राजा राक्षसी लालसेने अंदाज आला होता आणि त्याचा राक्षसी लालसेने अंदाज आला त्यामुळे स्वतःच्या मुलीला कसं बघा एका हैवानाच्या घरात फेकून दिला. पण त्याच मुलीनं त्या दोन स्त्रियांनी न मागे पुढे पाहता त्या दोन्ही सैतानाचा शेवट केला. म्हणूनच म्हणतो अत्याचारातून जसा सत्याचा मार्ग पत्करला आणि अन्यायाविरुद्ध लढा देऊन त्याने हा मार्ग पत्करला. तर म्हणतो माझ्या जमलेल्या माता भगिनीनो, तुम्ही एकच लक्षात ठेवा, जर का तुम्हाला कुणी डिवसलं, जर तुम्हाला कुणी डिवसलं तर नागिन व्हा आणि जर का तुम्हाला कुणी अडवलं तर वाघीण व्हा, वाघीण व्हा, वाघीण व्हा. माझ्या बसलेला तमाम माय बावलानो एकच लक्षात ठेवा, जर का तुमच्या समोर असे हैवान उभे राहिले तर आई जगदंबा रेणुका भवानी मध्ये धरून धारण करा आणि हाती शस्त्र घ्या, हाती शस्त्र घ्या आणि अशा नरकासुरांचा जागच्या जागी वध करा, वध करा, वध करा. तर आता पाहूया या चंद्रनगरीचा राजा कोण आणि राणी कोण. चंद्रनगरीच्या प्रजाजनो या दोन चंद्रप्रविष्ट केलेले शासन मी आज पवित्र करीत आहे आणि माझ्या प्रेमिता चंद्रशेखरच्या हाती देत आहे. माझ्या पापी पितेने माझ्या ताईचा संसार उद्ध्वस्त करून टाकला होता, तोच मी आता जोडून घेते. सत्वशील राजसेवक, चला या राज्याची विस्कटलेली घडी आपण पुन्हा बसूया. हा चला तर.